नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दिवसभरातील प्रमुख राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत. तर पहिली बातमी आहे ते अजित पवार आणि शरद पवार गटासंदर्भातली. तर काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अधिकृतपणे अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. त्यामुळे हा शरद पवारांना व त्यांच्या सहकारी आमदारांना एक मोठा धक्का समजला जात आहे. मात्र शरद पवार गट आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मात्र अजित पवार गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आधीच सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय याबाबतीत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुद्धा राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. त्याचाही निकाल काय येतो त्या दृष्टीने आता राज्यातील राजकारण कसे घडते किंवा कसे फिरतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. आता या संदर्भातली दुसरी अशी बातमी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर एक भाष्य केलं आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं आहे की 2019 साली ज्यांनी लोकशाहीचा मुर्दा पाडला त्यांना आता लोकशाही काय असते हे समजलं असेल. लोकशाहीने त्यांना चांगलीच अद्दल घडवलेली आहे. जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे. शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल. पुढची बातमी येते लोकसभा आणि राज्यसभा तसेच आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात. मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर या 3 ज्येष्ठ नेत्यांनी काल देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे महत्त्व प्राप्त झालंय. कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुतीतील हे जे 2 महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यांनी मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे काल मनसेच्या नेत्यांनी फडणवीसांची घेतलेली भेट ही महायुतीमध्ये समाविष्ट होण्यासंदर्भात आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच लवकरच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये याबाबत चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे. कारण दक्षिणेमध्ये आपण पाहतो की भाजपचं जे बळ आहे ते उत्तरेकडच्या राज्यांपेक्षा थोड्या काही प्रमाणात कमी आहे. मात्र तामिळनाडूतील ADMK या पक्षाचे 15 माजी आमदार व 1 माजी खासदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षप्रवेश झाल्यामुळे या पक्षप्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त ठरत आहे. या दृष्टीने या पक्षप्रवेशामुळे भाजप आता दक्षिणेतील राज्यांमध्ये अधिक शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी जगातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये आपलं स्वागत आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 370 पेक्षा अधिक तर NDA 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल. कारण मोदीजींनी देखील काल संसदेमध्ये सांगितलं की अब की बार 400 पार. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप व NDA सत्तेत येईल असा विश्वास राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. जर हे बुलेटिन तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूयात. धन्यवाद.